कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 14वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे कौशल्यात्मक रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापती करालया नाताया, लेकरासी त्राटकता उद्धरली, एल्ला शिळा सजीव केली, शबरीची ते पुरविले निचातू, दाशरथे भक्तरक्षणा कारण साडले, नृपा सिंहासन वानर केले सबलवानन केवळ आपल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवर भक्त आपला विभीषण जो आला शरणपदा तुझ्या की आनंद कदा, धन्य दुःखा पदांता जत्वा वारिलास हे म्हणी आणावे, दास ऋणसु सांभाळावे, बालकाने धावावे जननिमिन, कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरु, तू कल्पा भक्तांना कल्पद्रू, भवनिधीचे वेवेदार तुझ के रे रामराया, एके खेडेगावाचा रहिवासी मेकर तालुक्याचा बंडू दात्या नावाचा ब्राह्मण होता विधो, हा बंडू दात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते, ज्याचे म्हण गृहस्थाश्रम चालवी, श्रुती या प्रपंचात संकट येते अतुनात, परिणाय पास सुटत नको त्याचा मानवा, या बंडू तात्या घरी पाहुणी येते वरच्यावरी, तो घ्याची साच करी सरबराईने निदांगे, ऐसा क्रम चालला संसर्गा संपला, आली पाळी बिचारा कर्ज काढणे, सावचे घरदार पडले गाणं, अगणित झाले तया कृण, लोकाप्रती धावण्या वदन लाज वाटू लागले, विकान काय उरले सदनवगे साप झाले, पांडे कुंडे ते गेले काय विपत्ती वर्णावी, तगादी करते सावकार शिपाय धाडून वरच्यावर, लागूनाशी दोन प्रहर अडचण पडू लागले, कांता मुले टाकून मुले करते अपमान, पत गेली उडून पुसण्यान कोणी देते हो, ऐशा ताप तापला जीवदया तयार झाला, पैसा संपदा प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुखाची निकेतन, संपून गेला बरीधन सजोते न्याय हा, जे सुखाचे बंडू तात्या विचार करी, जीव कुठे देव तरी, आपू खाऊन मरी जरी तरी तिथ्या पैसा नसे, जरी जाऊन वेरवेरे जीव आम्ही घेऊन देऊ तरी, तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीविना जाईल उलटी पचिती होईल, सरकार शिक्षा दिला आत्महत्या म्हणून मला, यापेक्षाही मला वाटे जीवदाया, आत्महत्येचा ते ठाया दोषीना लागेल, ऐसा करुणी विचार पडला घराच्या बाहेर, अखेर कातो नमस्कार केला त्याने, प्रपंचाला एक लंगोटी घातली, राख अंगा लावली, तयाने युक्ती केली, रोळ कापली, बुजवावया श्रोती अब्रदाराशी जननिंदीची मानसी, भय वाटे अरणीशी सकाळाशी, ठाऊक बंडू तात्या म्हणे हे दिंड्याळा चक्रबाणी, अकृपा मजला गुणेन कार्यसी, केलीस तुझ्यावर एक विश्वास माझा पूर्ण होता दुक्षजा, तू रंगाचा करसी राजा, असे ऐकले पुराणी, हे सर्व खोटे झाले प्रत्यासी माझ्या आले, व्यर्थ कवीनी रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काय हरी नका नको घेऊ मम, ऐसे मुनी बोलला तिकडे घ्या लागला तो एक विठला प्रत्यासी देशनाथ, आता हरिद्वाराची तिकट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे मग जावे हरिद्वारा, आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहे, तवतरले सांप्रतन त्याच्या दर्शना जाय तू, संत दर्शनाद्वरी वायाने गेले भुवरी, उगीत त्रासून अंतरी बनते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण, आता गेला गोंधळून म्हणे मनुष्य कोणाला उचित मलशी भेटला, किंवा याने ओळखले मी म्हणतो त्या म्हणून म्हणे काही न माझा तर्क झाले पुसुद्री यात एक असा, आता काही असो आता सिगावासी जाऊन बंधू समर्थासी, ऐसे बोलून मासी सेवासी, पातला दर्शना गेला ब्राह्मण, तुम्हाला जोदले हसून, कार्यदेशी जाऊन प्राण मलासी, बंडू तात्या अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकून साध्य वस्तू साधण्याला, आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी शिल घेऊन जन्म पुन्हा ती भोगावया, नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्या, परत आपल्या घरी जाय वेळ वेड्या करू नको, तिकडे घेता जो भेटला देशनावरी ब्राह्मण तुला, ओळखले सांग का त्याला तो कोण होता ये ठाई, जाता घरी परत राहू नको लो येत, बापा तुझ्या मनात नायक मसुबा, त्या मसुबाच्या पूर्वेशी बाबुळीच्या झाडापाशी, खोदन पाबिनेसी दोन प्रहर, रात्रीला काम जमीन खोदण्याची, तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटाचे द्रव्य तुझला सापडलं, त्यातून थोडे कर्जाला देऊन निरून मग तो होई करा, नको सोडूस बायका पुरा उसवे रागे वाहू नको, ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आता आला खिरड्यास परतून राख पुसून अंगाची, रात्रीची या वेळेला मळ्यात मसुबापाशी आला, बाबूळ खाली लागला जमीन खुदाया, कारणे तो 3 फुटावर लागली श्रुती घागर, एक तांब्याची साचार वेणी होती तिच्या मुखा, त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सुन्याच्या 4 शत पडल्या, त्याच्या दृष्टी प्रथम काय विचारिता, तरी घागर घेऊन या लागला ते तिचं नासावया, जे जे गजानन गुरुराज मुक्की बोलून, त्याच द्रव्य करून बेडली त्याने अवघे ऋण,
मळा होता पडला गाणं तो यानीला सोडवणे घडे बसली प्रपंचाची ही गजानन कृपेची साची वृत्ती बंडू ताताची गिरती आनंदन जैवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा आता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे बंडू तात्यास तसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले नेने पहा सेगावा दान धर्म तेथे केलास मोठ्या प्रमाणावर भला गजाननाच्या पदी आला लीन अनन्य भावाने ते महाराज बदले त्यासी आम्हास कार्य वंदिसी ज्याने दिला आहे त्यासी द्रव्य घडतो वंदितया आता तरी येथून खर्च करावा सांभाळणं तुई न करी उदळेपर्यंत त्यात नसे सार काही जनसुखाची सोबती निवारणीचा श्रीपती त्याची सदैव करे भक्ती दोन उपक्षी कदा तुला ऐसा उपदेश केला समर्थाशी वंदन मला बंडू तात्या गावास गेला आपल्या हाती आनंदे एकेकाली समोती पर्व आली निश्चिती एका अमावस्या येथील सोमवारी ते समोती या समोतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी नर्मदा स्नान आवश्यक गणती करावे म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघी केली पडशावर वगैरे भरून मार्तंड पाटील व्यंकटलाल मारुती चंद्रमान बजरंग लाल त्यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा व्यंकटलाल म्हणे अवघ्यासी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे चौघे मडा माझे आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वरी गुरुमावले चला मुच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही द्र झाला सामास पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना आमची विनंती चित्रांना नावे आम्हा नर्मदेशी तुम्ही आल्या वाचन आमान आम्ही न हलू येतून बाल अट्टा लागून जननीतीचं पुरोहित असे महाराज म्हणाले तयाशी आहे नर्मदा माझ्यापाशी उगीच त्रास दयाशी नाम जाऊ कशाला तिला मज मी या मडात बैसून करीन नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली माध्यांता अंगशाली भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगत त्याची कीर्ती असे श्री शंकराचार्य बरोबर यांनी करा जगद्वार तेथे दीक्षा साचार प्रमोसाची घेतली जादा तुम्ही ते असला बेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून आता प्रवाहाचे प्रयोजन नाही राहिले म्हणजे कारण ऐसे गता चोवी जण घट्ट पाय धरती पायाला काही असो ते तोरी चला आमच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करुणी नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आई उदक आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे करू गेला स्नान तरी राग येईल दारुण माझ्या या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्ही जावे मला नाग्रह करावे माझे वचन मानावे आता तुमचे कल्याण मग मारुती चंद्रमान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून नामान जाऊ की कैसे समर्थ म्हणाले ते आल्या होईल परीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मनात बोलणे झाले अवघ्य ओंकारेश्वर आले प्रवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे योगी घाट स्त्रीपुरुषांनी भरले दाट मुंगीलाई नसे वाट जाराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प के ऐकू लागले कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला तो तेथे भजन कर्याचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा न कोणाकडे रमेश त्या ओंकारी समर्थांची बसली स्वारी पद्मासन घालून काटावरीन त्या मानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपणा काकी बीड झाली फार गाड्या मूर्ती वरचेवर बैलगाडीचे बुजार आहे तापल्या त्यातून खडी घाट स्टेशनला जाण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे ते बसता आले कडून आपण होता म्हणून पोचलो येते उन्हन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्याने तिथून जाऊ शांतपणे ऐसेच गेले प्रत्येकाने त्या पानावा चालल्यात तुम्हास वाटेल तेच करा आम्हाला काही विचारा मी वचनात गुंतलो करा तुम्ही वसाल तेथे येऊ ऐसे समर्थ बोलले त्याच्या सवे नावेत वसले नदीतून जाऊ लागले खेडेघाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळले खडकावरी पडी फुटून गेली स्वारी तिच्या गुडाची एक छिद्र पडलेले हार पार येऊ लागले आतनीर नावाड्याने सत्वराने गुड्या टाकल्या परिमारा निर्धास्त होते गिनिगिनिगनात होते ऐसे वजन मुखात चालले होते अखंड मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले होती उडू लागली धडधडा छाती बंगडाळाची विधो चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो बोले आम्ही न तुमचे इकलेसे गावात दयाळा त्यांचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ आम्हाला गे बुडवाव्या
गुरुराया आपली वाणी दतली माणी येतुनी वाचवा या संकटातून शिगा दृष्टी पडू द्या. ऐसे जोते बोलतात तुंब्यावरी पाण्यात ना उडाली लोटत लोटत देख भरलांग गेल्यो काठी लोक बोलते असे मिली 5 माणसे आता याचा भरोसा नसे. अतांग पाणी नर्मदेला ते म्हणाले गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून नक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेची त्यांनी वले हे चौघे बसले हात जोडून नाव येते नर्मदे मंगले देवी देवे अशुभ माशिणी म्हणतू क्षमा करी आता दयाळ हो निमणी. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लावले आपल्या करास त्या छिद्रा नाव श्रुते पहिला परी आली जल्याच्यावरी त्या नावेच्या बरोबरी ते होती प्रत्यक्ष नर्मदा कोडणीचा धरलावेश मस्तकावरी कुरळ केस विजवले जेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काळास लाली नर अवघ्यांनी ती पाहिली. आचार्य जगत मुद्रा केले पावंतराच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमचे वाचले प्राण. आई आपण कोडले कोणी काही सांगावो सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले. ते नर्मदेने पा केले अशा रीतीने भाषण मी ओंकार कोळ्याची कन्यका माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे निर. ऐसे म्हणून बोल नमस्कार करून गेली गजानना क्षणा माझे नाहीसी झाली ती नर्मदेशी वीज चमकून आकाशी धनी जशी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामीचा अधिकार नर्मदा आली दर्शना. मंकड विचारी खुदन समर्थाई स्त्री कोण ते सांगावे पुढन गुप्त काही ठेवू नका. ते महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथेला ये गाता नर्मदेने तुम्हास कोडी जो का ओंकार तोच आहे ओंकारेश्वर माझेच रूप आहे निरस नर्मदा बदलिना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथून यावा कदा संकटा माझे देते सदा ती आपल्या भक्ता ते भक्त म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय निर्वदे निरंतर. ऐसे रक्षण अंबे करी ऐसे एकता वचन बंकटला लादी चविरण समर्थांचे दिवचरण नोंदू लागले क्षणाक्षणा परत आले सेगात ज्यांना ज्यांना हित मातो होऊन या शब्द सांगू लागले विधो सदाशिव रंगनाथ वानोळे कासुरुस्ता समेत भली शेगावत इथले वारांच्या दर्शना या सदाशिवाकरण टोपणावता जाण हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या उद्योग या माधवनाथा प्रत युगांग ज्योती योगत ज्यांच्या शिष्यगण माळव्यात राय मोठ्या प्रमाणे सदाशिवाले शेगावला जेव्हा श्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते म्हणत सदाशिवाशी पावण माधवाची झाली आठवण. गजानना कारण संत संता जाणती वानोळे चाक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथाच्या शिष्या लागून बसवान माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले येऊन इतक्यात मठी माझ्या समेत दोघे हे पातले. थोडा वेळ आधी जरी आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची करी नव्हती त्यांना म्हणत आता हे मागून आले. गुरु त्याची निघून गेले विडान घेता भले त्याची गुरु प्रतता वानोळ्याचे आलिंगन देत झाले दयागण पुरे बंधूची म्हणून असा तो संत प्रेमाल येतीप्रमाणे सत्कार केला वानोळ्याचा सेगावला. जाताना त्या निरोप दिला समर्थांनी निरती तुम्ही माधवनाथाला सज्जा भेटण्याला त्याचा येते राहायला विडा तू द्या. त्याच मी म्हणतो तेच सांगा प्रदर्शन घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा परत तुम्ही करू नये म्हणा साते भुजणवा विडा तुम्हाला यहिरा तो आम्ही आणला पाना तुम्हा आता तुम्हा द्यावास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानोळ्याने घेऊन निराची दोन पाणी गमन करिता झाला. माधवनाथा हकीकत त्याने कथली इत्तभूत महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले ते तैसेच आई झाले. भोजन समय त्याने केले मग स्मरणात माझे तीच वेळ ऐशा रीती एकमेका मी भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तिचं भेट होय. त्याचा माझा एक प्राण शरीरे मात्र भिन्न भिन्न ही आहे खोल ज्ञान ते नित्यात कडे तुम्हा बरे झाले आणला आमचा विडा तुम्ही मला जो तारायला शेगाव शिष्य हो. पाणी देता वानवड्यांनी 3 बक्षिली नाताणी खलबत्त्यात कुडणे थोडा प्रसाद दिला त्याला. संत बेडे होती कैसी हे चांगलं 65शी सांगत झाले ज्ञानारासे श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मुनी आम्हाला म्हणजे या कळतील खुणा स्वानुभवाच्या पाठाई जाणा वावण तर का कारणे योग्य वाटल तेथून भेट एकमेका लागुणी भेट टाईच बैसणे होते याचे कौतुके शेख मोहम्मद श्री गोद्यात तुकाराम होते देवत आग लागता मंडवा प्रतदेव माझी कीर्तनाच्या ती शेख मोहम्मदाने विजवली श्री गोद्यात बसणी. हे महिपतीने लिहून ठेवली भक्ती विजयात जाऊन हळी खिड्यात विरेत बुडता पाटील सुत वाचविले देवणी हात महाराज मानिक प्रभुणी. करा योगी असल्या विना असे कौतुक होईना हीन साधे दांबे कानान त्याची कंपाच माराव्या योग्यात बलतर त्याची नये कोणासर करणे असल्या राष्ट्रद्वार त्याचा अवलंब करावो. श्रीदास गणू खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना हीन साधे दांबिकाना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवंतर त्याची नये कोणासर करण्या असला राष्ट्रद्वार त्याचा
अवलंब कराहो. श्रीदास गण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. एकदसदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभं भवतु श्रीहराप्रणवस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य चतुर्दशोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.